आमच्या संघात वाढीचे जर खेळाडू असतील आपले वाघे आपले जे आहेत ते त्याला संधी द्या. त्यापैकी एकाला बायसायकल भेटेल मॅन ऑफ द सिरीजला आणि आपले जे सर्व खेळाडू आहेत त्यातून एक कॉमन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरवलं जाईल. 2 पुरस्कार आहेत बोल्लाशेठ पाटील यांच्याकडून. धन्यवाद. जाऊया ऐकूया पुन्हा एकदा. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये फायनल संपून जाणार. परंतु वलभ प्रीमियर लीगला आम्ही कायमस्वरूपी आठवण राहील. म्हणजे स्वप्नांची टुर्नामेंट आहे बोल्लाशेठ. आम्ही विचारही नव्हता केला की तुम्ही एवढं मोठा सरप्राईज घेऊन येणार आमच्यासाठी डे नाईट. मला देखील आनंद वाटला. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालं आणि आता मुलांना अपेक्षा लागल्या आहेत की पुढच्या वर्षी वलभ प्रीमियर लीगला अजून काय येणार. मला वाटतं बोल्लाशेठ बाईक आणतील कदाचित वलभ प्रीमियर लीगला पण 100%. कारण की शोरूम पण आमच्याकडे जे बजरंग बाते बोल्लाशेठ असले टेन्शन नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी आता पोरांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत आणि पुढच्या वर्षी धमाका होणार. यस चांगली संकल्पना आहे आणि पुढल्या वर्षी पंचांना सुद्धा बक्षीस काहीतरी असेल. कोंबडा आणि सामना आहे 4 षटकांचा. म्हणजे 2 त्यांना 2 याना 2 पंचांना 2 दुसऱ्या पंचांना. हा आणि बघा ते झोपले आता शांत झाले ते. मेगा फाइनल का अंतिम मैच ट्रॉफी चैंपियन सिकंदर विजेता कौन बनेगा और कहेंगे हम हैं वीपीएल के विजेता. ओम अथर्व टीम पहले बल्लेबाजी कर रहे क्योंकि यहाँ शिवन्या 11 टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है. और पहली गेंद के ऊपर 4 तो जोरदार हिट. कैच इट इज गो. विजय आणि फिल्डर दिसलाच नाही. तो लपून ठेवला काय कुंदन. काय बाई कसा लपून राहिला बघितलं का अमित सर फिल्डर. कारण अशीच लोक लपून राहतात आणि कधी काय करते सांगू शकत नाही. बहुत ही बढ़िया कैच. एक सुमधुर बेहतरीन कैच. आणि बघा इकडे पंचांसाठी बक्षीस झालेले आहे की चांगली कामगिरी केल्याबद्दल यदा कधी पुढल्या वर्षी तुम्हाला निमंत्रण देण्याचा प्रयत्न करू. याच तिकडे त्या पंचांना वाटलं असेल काहीतरी गडबड आहे. स्कोर 0 लॉस ऑफ 1 विकेट. इसी बीच अगली बॉल. ओ अच्छी बॉल. बहुत ही गुड डिलीवरी है. रफ्तार वाले गेंदबाज है यानी कि बॉलर इज नेम मिस्टर निर्भय. व्हाट अ गेंदबाजी. इस ओवर की गेंदें बची हुई अभी भी मेरे हिसाब से 4 बॉल शेष. निर्भय. ओ निर्भय की ये गेंद दिशा से भटकी हुई. अंपायर काकड़े साहब ने उसे वाइड घोषित किया है तो वाइड +1 मिलेंगे 2. अंपायर की नजर बहुत जबरदस्त है. बाज के जैसी उनकी नजर, मोर के जैसे उनके कान. लोग टूर्नामेंट करते थे उनका वजन घटता है लेकिन इनका बढ़ता है. ओ बॉलर देखिए
बल्लेबाज को फसाया जरूर. आणि चला नितीन यांचा बाजा उठला काकडे साहेब. ते माया सासरला कशी निघते नवरी तशी चालले ते. अमित सर बॅटर आहे ना बच्चा, म्हणजे बलगडे क्षेत्रातील मोठा नाव आहे हा. यस यस. ओ बच्चा, बच्चा चालला घरी. गॉन बच्चा गॉन. चलो बच्चा आराम करने के लिए जाओ, खेल तुम्हारा कच्चा हो गया. याला म्हणतात बल्लेबाज वापस बिना खाता खोली. म्हणजे बच्चा बघा बदकाच्या अंड्यावर बसून चाललाय बाहेर. अंड्यावर. येस, अंडा अंडा. कारण त्याला ऑस्ट्रेलियन डक म्हणतात. पुरी बघा आपल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला काकडे साहेब बदक घ्यायचा. येस. कसं बघा काकडे साहेब हात पण दाखवली. असे बसले ना वरती की असाच येतो काम. आणि चला चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने योगदान दिलात. बोला साहेब आपण चांगली संकल्पना आणलीत, मजा आली. लेफ्ट आर्म और देखिए क्या बॉलर है यार, बहुत ही बढ़िया तेज रफ्तार. ये हाइट 8 गेंदबाज होते हैं तो वेस्ट इंडीज के लोगों की याद आती है. कर्टनी आमरोज, कोर्टनी वॉल्श, जेसन होल्डर. ऑस्ट्रेलिया के कौन वो मिचेल स्टार्क, लेफ्ट हैंड इरफान पठान. और छक्का है, छक्का है मैं बोला ना. और 6 रन. इकडे बघा लॅपटॉपवर हा पप्पी घेतोय कसा. काय करणार चार. कमाल नाही. सकाळ झाली तर याचा वेगळाच काम झालं सकाळी. मग छक्का नाही काय, छक्क्याला किंमत आहे काय काकडे साहेब. बघा हिंदी में उसे छक्का कहते, मराठी में षटकार और अंग्रेजी में सिक्सर. और ये लेकिन बाई का इशारा और ओवर खत्म. आणि बघा आमचे स्कोरर जे आहेत उसाटण्याचे आमचे स्कोरर जतीन भाई. यार नुसता बकरासारखा चढत असतो. काय वैशिष्ट्य आहे बघा. हे कशा यांच्या तब्येती कमी व्हायच्या. सत्यन काकडे हे काय आणि काय खिचत आणतातच. तिकडे बाबूशा तो आला की पहिली चॉकलेटा आणि डेअरी मिल्क ठेवतो आणि 2-3 हेल आणतो पाठी. हा बाबूशा तिकडे कुठे नागझर रडत होता. महाराष्ट्राने दिलेला प्रेम. हा बाबूशा बघा डोळे कसे बारके आहेत, गाल कसे टमाटर सारखे. आणि सेम सत्यन काकडे सारखा पोट भी टसा. बोलेगा कैसा, हमरा क्या है, दो है ना. हमरा 2 है लेकिन या 2 मिलेगा क्या. भागना पड़ेगा, इसी बीच एक मिलेगा सिंगल, दूसरे के लिए जा रहे, खतरा बनेगा. रन आउट का मौका नहीं लगता है क्या काकडे साहब. गॉन की संभावना है लेकिन फिर भी चेक करेंगे. आपने इस बार मुंडी हिलाई नहीं, इसका मतलब मुझे कुछ समझ में नहीं आया. लेकिन कई बार आपकी गर्दन से मुझे पता चलता है, लेकिन फिर भी रेफर जरूर किया है ऊपर. यस यस. और इसी के साथ बल्लेबाज नॉट आउट. नॉट आउट है कि समझते हैं कि नहीं. एनओटी स्कूल में गया कि नहीं यार, क्या वापस आ रहे तू. ये देखिए बाबूशाह
प्रवीण टेम्बे को दिखाओ। स्टिकर बनाया गया उसका, उसका खुद ही बना सकता है, वो आदमी वैसा है। और ये कैच इट, क्या वो फील्डर सही है, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे और इसी के साथ 2 रनों के साथ स्कोर जा रहा है। ओम अथर्व संघाची धावसंख्या 13। लास्ट ओवर चल रहा है और बॉलर जो गेंदबाज है, और इस बार ये अच्छी बॉल, रन कोई मिलेगा, दबाव बढ़ता ही जा रहा है। इस बार देखा जाए, और अच्छा क्या काकड़े साहब आपने रेफर्स की अच्छी बात किया, क्योंकि वो मुझे पता था कि पहुंचने वाला ही बल्लेबाज था। इनका इन्होंने कह दिया कि कौन होगा, लेकिन मुझे पता था ना। और ये गेंद दांडेल साहब वाइट, और इस अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 14। आखिरी 3 गेंदों का खेल बचा हुआ है। यस, और इसी के साथ गॉन, विकेट नंबर 3 बैक टू डगआउट। बघा गुरुनाथ वाघे चांगली बॅटिंग केली ना, एक सायकल वाडीमध्ये आहे, मॅन ऑफ द सिरीज बोल्ला शेटने सांगितले। बोल्ला शेट पाटील बरोबर, आता जर चांगला केला ना गुरुनाथ वाघे, चला षटकार मारला तरी म्हणजे आहे संधी। बघा अनंत वाघे, अनिकेत वाघे, रोहित असतील किंवा गुरुनाथ वाघे। 14 रन, लॉस ऑफ 3। ओम अथर्व टीम का स्कोर, और शॉट कड़क है और बाउंड्री मिलेगी। 4 रन, वाइडेस्ट लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। 14 और 4 बन गए 18। आणि इकडे मात्र इनिंग संपली गेली, फायनलची मॅच आहे। ओम अथर्व संघाची धावसंख्या 18 आणि विजयासाठी 19 धावांची गरज, ती म्हणजे शिवन्या 11 संघाला। चेंडूची पूर्तता करा। कमिटी मेंबर प्रतीक म्हात्रे चेंडूची पूर्तता करायचे। नाही नाही नाही, पंतांकडे आहेत का बॉल बघा। पंचांच्या खिशामध्ये कदाचित विसरतात कधी कधी। नाही, एकच आहे त्यांच्याकडे,
दोन ठेवायचे ना. आता चेंडूची पूर्तता करा. बघा, पाण्याचं म्हटल्यानंतर लगेच महादेव गडगेची कविता येतो. काल मात्र ते नितीन पाडे यांना हैराण केले होते. आणि बघा, मगाशी सत्तर काकडे साहेबांनी सांगितले 3 वाजतीलच. कम्प्लीट सही जजमेंट. याला म्हणतात अभ्यास वेळेचा आणि अनुभव. पहली गेंद, फाइनल का मैच. उड़ाया, वो कैच इट, गॉन. शिवन्या 11 टीम को झटका. स्कोर है 0 लॉस ऑफ 1 विकेट. जीतने के लिए 19 चाहिए. क्या जबरदस्त शरीर का पूरा संतुलन देखिए. बॉडी को हिटिंग करने जा रहे सत्यन काकड़े साहब, क्योंकि वो पूरी तरह से इस बार एक्सरसाइज कर रहे हैं. पीछे गर्दन लेके जा रहे हैं, फिर बॉडी को हिला रहे हैं. अभी तांडेल साहब थोड़ा हिलाने जा रहे हैं, लेकिन उनके जैसा आपको नहीं जमेगा. वो 1 मैन आर्मी है, सत्यवान. और अच्छी अंपायर की भूमिका निभाई सत्यवन जी काकड़े. उसके बाद सुनील जी तांडेल, अनिल जी टेम्बे, बढ़िया काम किया आपने. और इस बार चौका मिलेगा लगता है कि नहीं. फील्डर तैनात है. एक सिंगल नए बल्लेबाज का आगमन. बैटिंग क्रमांक 2 के ऊपर 3 के ऊपर स्वरूप. कैप्टन निर्भय स्ट्राइक के ऊपर है. मारो पॉइंट के ऊपर से, फटका दो जोरदार. इशारा मत दो. इशारा देने वालों को धोखा दो, ठोका मजबूती का दो. और इस बार बाउंड्री मिलेगी क्या? नहीं. और खराब से रक्षण. दूसरे के लिए भागने जा रहे 2 रन. तीसरे के लिए भागने जा रहे 3 रन. चौथे के लिए भागने जा रहे क्या? नहीं. और 3 रनों के साथ शिवन्य आयलंड टीम का स्कोर 4. 9 चेंडू आणि 15 धावा. दोन वाजून 16 मिनिटं झाली. कंप्लेंट आणि सत्यन काकडे यांनी कंप्लेंट सांगितलं मग अशी. और अच्छी बॉल, सही बॉल. नीचे रह गई गेंद. उठाने की कोशिश की थी लेकिन संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद, चकमा दिया गेंद ने. इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष है और यह फाइनल का मैच. सिकंदर चैंपियन, वीपीएल का बादशाह
बनने के लिए रन चाहिए और अपील की थी, लेकिन बल्लेबाज गॉन। उसे भी पता था। और पहला झटका, दूसरा झटका। अरे या काहीतरी आपल्या मॅचेस अगदी परफेक्ट उरकल्यात. तिकडं पालीला सेलकेनच्या 5 वाजतात सकाळी. आता उद्या फास्ट होतील बघा, काय तांडेल जातील ना. नाही मग राहू दे, तुम्ही नाही तर मग आम्ही पण नाही. कारण त्यांनी सांगितलं मायपात तिकडे बोलतो हुरूस आहे. पण इकडे बघा परफेक्ट आयोजन आणि करेक्ट कार्यक्रम वाला प्रीमियर लीगचा. आणि नितीन पाटील धोंद्रे उद्या मात्र नाव्याला, तरी झाले कुत्थात. व्हाईट बॉल. आणि नाव्याला मात्र पीटीसी लाईव्ह पहिल्यांदा भरपूर होती, आता थोडी कमी झाली. नाव्याला आहेत का उद्या? नाही नाही नाही. कारण बघा सगळीकडे सगळ्या ठिकाणी प्रत्येकाचा चालत नाही. सुरुवातीला चालतो आणि मध्येच खटका उडतो. पण उद्या मात्र नितीन पाटील, हाँ दुनिया बहुत बड़ी है, काम बहुत है, करने वाले की कमी है लेकिन पकड़ने वाले कौन है? बच्चा. शाबाश, काम फिट बच्चा. बच्चा कच्चा कच्चा कैसा होगा? जवानी का आदमी है, वो थोड़ा कच्चा होगा. पतला है लेकिन गर्म है. बल्लेबाज गॉन. म्हणून एक तरी गावामध्ये बच्चा असला की मजा येतो. आणि आता विजयासाठी 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघा अंपायरच्या मुठीत कशी ताकद आहे बघा. फटका मारल्यावर स्टंप डायरेक्ट खाली जातो. लोक स्टंप ठोकण्यासाठी बॅटचा दांडा घेतात, पण या पंचांच्या मुठीत ताकद आहे. सत्यवान काकडे साहेब बघा असे उभे आहेत, असं वाटते पूर्ण देश त्यांच्या ताब्यात आहे. स्टाईल आहे त्यांची. आता जातील, पुन्हा सकाळी दुटीवर हजर होतील. पुन्हा बघावं तर कोणतरी आहेतच. ते 4-5 महिने अशी वाट लावतात की हादरते प्रत्येक गाव जिथं नाव नाही. होली ओ हवा में जरूर गेंद और आउट. चलिए खेल खल्लास. बच्चा नाचो, बच्चा नाचो. शाबाश. ए कम ऑन. चला कुंदन पाटील आहे अजून. सर किती बॉल किती धावा? रन अँड बॉल इक्वेशन. 5 चेंडू 14 धावेची आवश्यकता. फायनल वर्ल्ड प्रीमियर लीग. एका बाजूला संघ मालक ज्ञानेश्वर पाटील आणि एका बाजूला मारुती पाटील साहेबांचा संघ. यस देखिए, मानगढ़ से अगर कोई रामगढ़ की तरफ जा रहा है तो जाकर गब्बर को बताओ 2 तारीख को होली है. छोटा बच्चा और बड़ा बच्चा सामने. ओ उड़ा, ओ बच्चा. ये हाथ से गई कैच. देखिए हथेली मजबूत होनी चाहिए
कैचेस विन द मैचेस कहते ही। ये सामने छोटा है, बल्लेबाज बड़ा है और गेंदबाज छोटा बच्चा। बच्चा बच्चा सामने। बच्चा बच्चा देखिए कैसा, एक बच्चा वाईट मांग रहा है, दूसरा बच्चा उसे फंसा रहा है। याला म्हणतात भावांची जोडी राम लक्ष्मण। परफेक्ट काम। अब तो जीतने के लिए 3 बॉल में 12। शिवान्य 11 टीम को जीतने के लिए 12 चाहिए। ओ बच्चा बाहर, बच्चा बाहर, बच्चा बाहर। याला म्हणतात भावाभावानी केलेला मोठा वार। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ तो सुभान अल्लाह। एक डाली तो उसे दिखी नहीं, दूसरी मारी इसे दिखी नहीं। याला म्हणा बाबूशाचा क्या शॉट, शॉट शॉट। बोलला शेठ आता षटकार आला तर 2000। बोलला शेठ 6 पाहिजेत, 1 विनिंग फटका, क्या बात है। 2-6। बच्चा बच्चा सारा वल्लभ जानता है ये दोहे सच्चा। यह स्टॉपेज। ओ बच्चा जाएगा क्या? नहीं नहीं, बच्चा को स्ट्राइक नहीं मिलेगी अभी। 1 बॉल 5, छक्का चाहिए। क्या ये ठोकेगा? बघा चेंडू अडवला कोणी, विघ्नेश पाटील लेजंड प्लेयर एकेकालचा। बच्चा सही था, अभी बच्चा नॉन स्ट्राइकर एंड पे। और ये क्या ठोकेगा छक्का? डर गया और मार गया। शोले पिक्चर का डायलॉग फेमस हुआ था। 1 बॉल 5 शिवान्य आइलैंड टीम को। प्रॅक्टिस में कुंदन एक का छक्का बता है। बोलला शेठ 5000 एका षटकाराला। और यह सिक्सर नहीं जाएगा, और ये बाउंड्री जाएगी क्या? और कंपल्सरी चेसिंग। त्याच्यामुळे हा सामना जिंकलाय तो ओम अथर्व 11 संघानं। आणि काय झाली? अथर्व बघा, अथर्व लागलाय तरी बघ काय जल्लोष करतो बघा। अरे थोडी ताकद कमी पडली। हा ना, तर बच्चाला बरोबर दाखवलं होतं दणका काय होता तो खालून। या पंच स्टंप घेऊन या। चला चला, पुढे. निर्भयला जास्त त्रास देऊ नका बघा। ब्रदर्स ग्रुप तापलाय। धन्यवाद अमित म्हात्रे सर, जोये यांचं देखील मी विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करतो। त्यांना देखील शुभेच्छा असतील। आज कॉमेंट्री बॉक्समध्ये दादांचा आवाज तुम्ही ऐकला। बक्षीस समारंभ सोहळ्याकडे आपण आता घेऊन जाणार। मी बोलना शेठ पाटीलला विनंती करतो, जे काही मंडळी बाकीत आमची ज्ञानेश्वर दादा या आणि त्यानंतर मनोज पाटील या, तुम्ही बक्षीस समारंभाला सुरुवात केली जाईल। जतीन शेवटचा एक मोमेंट आहे, आपण तो पूर्ण करूया। तर स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालाय ओम अथर्व 11। टाळ्या होऊन जाऊ द्या। ज्ञानेश्वर पाटील, विनय गावंड यांचा संघ। बजरंग कैसा आ रहा है? बजरंग दादा, चला या